नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्लीव्ज कटिंग। अर्चना ताईंनी कमेंट केली होती की त्यांना 7 इंच लांबीची बाही कटिंग कशा पद्धतीने करायची ते दाखवा। तर हा व्हिडिओ खास त्या ताईंसाठी आहे। तर पहा, 7 इंच उंची प्लस त्यामध्ये मी अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून 7.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। कारण 7.5 इंच मार्जिन घेतलं तर शिलाईनंतर ती तयार स्लीव्ज 7 इंचाची होईल। तर त्यानंतर ते चेस्ट साईजनुसार तुम्ही बाही रुंदी घ्यायची आहे। 32 साईज चेस्ट आहे, त्यामुळे मी इथे बाही रुंदी घेत आहे 7.5 इंच। तुम्हाला जर बाही रुंदीचं परफेक्ट मेजरमेंट चेस्ट साईजनुसार हवं असेल तर मी इथे वरती टॅग करते त्या व्हिडिओची लिंक, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजची कुठल्या साईज चेस्टची बाही कटिंग करायचं तुम्ही त्या पद्धतीने इथे बाही रुंदी आणि कॅप हाईट घेऊन तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता। फॉर्म्युला हाच असणार आहे। या पद्धतीने बाही रुंदी आणि कॅप हाईट फक्त चेस्ट साईजनुसार चेंज होईल। त्यानंतर कॅप हाईटपासून पुढे ही तिरकी लाईन या पद्धतीने आखून घ्यायची। नंतर मेजरमेंट टेप असा तिरका ठेवून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। सेंटर पॉईंटच्या बाहेरच्या आर्महोलच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे आणि मग ही लाईन सरळ घ्यायची आहे। त्यानंतर खालचा जो पॉईंट आहे तोही काढून घ्यायचा अर्धा इंच आणि मग मार्जिन करून घ्यायचं। पण आता इथे मी पफ स्लीव्ज बनवणार आहे, त्यामुळे मी इथं बाहेरचे आर्महोलचंच कटिंग करणार आहे। आतला आर्महोल कटिंग ही शिलाईनंतर मी तुम्हाला दाखवेल। तर पहा, आता इथे बाहेरचा आर्महोलचं मेजरमेंट घेतलं आहे। त्यानंतर घेतला आहे दंडघेर, 5 इंच दंडघेर आहे। तर दंडघेर घेतल्यानंतर स्लीव्जची जी कॅप हाईटची बाजू आहे तिथून दंडघेरापर्यंत हे मेजरमेंट आखून घेतलं, म्हणजे हे असेल आपलं तयार बाहीचं माप। त्यानंतर सिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेणार आहोत। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार 1.25 इंच घेत असाल तर तेवढी घेऊ शकता, पण मी माझ्या प्रत्येक स्लीव्जमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवते। तुम्ही जर ब्लाऊज कटिंग करताना 1.25 इंच ठेवलेलं असेल तर स्लीव्जमध्ये सुद्धा 1.25 इंचच मार्जिन ठेवायचं आहे। थोडक्यात आपलं बाही ही नॉर्मल बाहीचं ड्राफ्टिंग करून झालं आहे। 7 इंचाची ही बाही असेल। त्यानंतर आता याच बाहीचा आपण फुगा बनवणार आहोत, पफ बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते 3 इंचावरती मार्जिन घेते। तुम्ही 3 किंवा 3.5 घेऊ शकता। फार मोठाही पफ चांगला वाटत नाही किंवा छोटाही चांगला वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला पफ किती हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं मेजरमेंट घ्यायचं आहे। मोठा पफ हवा असेल तर तुम्ही 4-5 इंचापर्यंत ही उंची घेऊ शकता। त्यानंतर बाहेरची जी उंची घेतलेली आहे ती मी 3.5 घेतलेली आहे। चेस्ट साईजनुसार ही सुद्धा उंची कमी जास्त होते। तर जास्त चेस्ट साईज असेल तर तुम्ही 4 इंच घ्या। ही चेस्ट साईज 34 आहे, त्यामुळे मी इथे 3.5 घेतलेली आहे। त्यानंतर बाहेरच्या आर्महोलपर्यंत ही लाईन सरळ आखून घेतली आणि त्याचं सेंटर पॉईंट काढलेला आहे। त्या सेंटर पॉईंटपासून पुढे अशा पद्धतीने स्लीव्जचं हे गोलाकार मार्किंग करून घ्यायचं। या पद्धतीने झालं पहा, 7 इंच लांबीची फुगा बाहीचं ड्राफ्टिंग कंप्लीट। तर आता मी हे कटिंग करून घेते। आता कटिंग करताना मी ते अस्तरवरती केलेलं आहे। तुम्ही पेपर पॅटर्नवरती या पद्धतीने कटिंग करून घ्या आणि मग ते अस्तरवरती ठेवून तुम्ही शिलाई करू शकता। तर इथे जो सेंटर पॉईंट काढलेला होता तिथे डार्क करून घ्यायचं आहे, कारण तिथे आपल्याला एक छोटा कट द्यायचा आहे। तिथपासून पुढे आपण प्लेट्स टाकणार आहोत, म्हणून हे प्लेट्स टाकताना लक्षात यावं म्हणून हे कट देणं गरजेचं आहे। आणि सेंटरला सुद्धा एक कट देऊन घ्या, म्हणजे शिलाई करताना लक्षात येईल। आता आतला जो आर्महोल आहे या पद्धतीने येईल, पण तो आपण इथे कट करणार नाही। तर तो आपण शिलाई प्लेट्स टाकून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाही ब्लाऊजला जोडणार आहोत त्यावेळेस करणार आहोत। तर आता इथे मी जे घेतलेलं आहे मेन ब्लाऊजचं कापड आहे आणि त्यावरती हे अस्तर ठेवून घेतलं आहे आणि अस्तरपेक्षा अर्धा ते पाऊण इंच मी एक्स्ट्राचं कापड घेते। ब्लाऊज शिलाई करताना असो किंवा स्लीव्जचं शिलाई करताना असो, जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते थोडं अस्तरपेक्षा एक्स्ट्राचं ठेवायचं, कारण इन आऊट करताना किंवा जोडताना कमी पडू नये म्हणून। तर अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे। तर या पद्धतीने मी मेन ब्लाऊजचं कापड कट केलं आहे। आता ब्लाऊजची उलटी आणि सुईची बाजू पाहायची आहे। सुईच्या बाजूने अस्तरचं जे कटिंग केलेलं आहे ते या पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूकडून 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन पूर्ण दंडघेराला शिलाई मारून घ्यायची आहे। तर मार्जिन एकसारखं ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही बाही पलटून घ्यायची आहे।
आणि हे जे कापड आहे जोडलेलं ते आपण अस्तरच्या बाजूकडून दुमडवायचं आहे आणि त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. नंतर अस्तर पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दंडघेराच्या बाजूकडून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर पहा हे अस्तर मी पूर्ण आतमध्ये पलटून घेतलं आहे. आता दंडघेराच्या बाजूकडून सुद्धा एक व्यवस्थित फिनिशिंगसह दाबटीप द्यायची आहे. आता अस्तर जे आहे त्या अस्तरच्या पूर्ण बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. शिलाई मारताना मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही किंवा त्याला घडी अडी पडणार नाही याची काळजी घ्या. अगदी प्लेन तुम्ही शिलाई मारून घ्या आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्या. त्यानंतर इथे जे कट दिलेले होते ते डार्क करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला जे कट आहेत ते कट द्यायचे. त्यानंतर सेंटरला सुद्धा एक सेंटर कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे प्लेट टाकताना लक्षात येईल. त्यानंतर आता खालच्या बाजूकडून प्लेट्सची तोंड खालच्या बाजूकडे येईल या पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्यात. इथे तुम्ही छोट्या छोट्या घेऊ शकता किंवा मोठ्या मोठ्या या पद्धतीने घेऊ शकता. आता मी इथे 3 प्लेट्स अर्धा इंचाच्या अशा 3 प्लेट्स टाकलेल्या आहेत. 3 किंवा 4 प्लेट्स तुम्ही तुमच्या मार्जिननुसार टाकू शकता, कमी जास्त. तर हे पहा इथं या पद्धतीने मी दोन्ही बाजूकडून 3 प्लेट्स व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत सेंटर पॉईंटपर्यंत आणि एक्स्ट्राचं जे थोडंसं कापड आहे तेही कट केलं. तर या पद्धतीने या प्लेट्स दिसतील आणि या पद्धतीने आपली 7 इंच लांबीची फुगाबाही तयार होईल. तर मैत्रिणींनो, स्पेशल अर्चनाताई, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? माझी कटिंग आणि शिलाईची पद्धत आवडली का? तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करून अवश्य सांगा. आणि अजून कोणी चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असेल, त्यांनाही आवडला असेल तर त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.